अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ ताई साखळी पारायण कसं करायचं, गुरुचरित्राचं साखळी पारायण कसं करायचं, आज मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देणार आहे। व्हिडिओ सगळा बघा की जेणेकरून तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील। व्हिडिओ सगळा बघा बरं का आणि पूर्ण बघा। सगळ्यात आधी साखळी पारायण म्हणजे काय, साखळीने केलेले पारायण म्हणजेच काय। तुम्ही जर कधी गुरुचरित्राचं पारायण किंवा कुठलं पण पारायण, आता मी गुरुचरित्राबद्दल बोलत नाही, आम्ही जेव्हा साईबाबांचं पारायण करायचो लग्नाच्या आधी, साईचरित्र पारायण आम्ही 7 दिवसाचं ते पारायण असायचं आणि शेवटच्या दिवशी 53 लोकांनी मिळून एक अध्याय वाचायचा। 53 लोकांनी मिळून एक अध्याय वाचायचा म्हणजे काय, आता समजा 10 पारायण किंवा 10 ग्रंथ साईचरित्र ग्रंथ 10 ठेवलेले राहायचे क्रमानुसार। तू 1 वाच, तू 2 वाच, तू 3 वाच, तू 4 वाच, तू 4 वाच, 5 6 7 8 9 10, 10वा अध्याय झाला तर एकाचा जर 1 वाचून झाला तर तिथे नवीन बसल तो 11वा वाचल, 12 13 14। याला साखळी म्हणजे काय, लिंकने पारायण करायचं असतं। आता आपण येऊ गुरुचरित्रावर। गुरुचरित्राचं पारायण मी जेव्हा व्हिडिओ टाकलाय मला बऱ्याच प्रश्न आलेले की ताई हे साखळी पारायण का करावं। सगळ्यात महत्त्वाचं साखळी पारायण जो खरंच श्रद्धेने हे साखळी पारायण करतो ना त्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच, याला मी साक्षीदार आहे की हो। आता गेले 2-2.5 वर्ष झाले आहे मी साखळी पारायण करते। आता काय होतं तुम्हाला सांगते, मी ज्या ग्रुपमध्ये आहे, खरं सांगते मी या ग्रुपमध्ये मला ऍड केलं आहे, माझ्या एका मैत्रिणीने ऍड केलं आणि हे जे गिरनार पर्वत आहे ना तिथला ग्रुप आहे, जे लोक नेहमी गिरनारला जात असतात तिथला हा ग्रुप आहे आणि तिने मला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं। आता ऍड केलं, माझ्या ग्रुपमध्ये 53 लेडीज आहेत, अर्थात गुरुचरित्राचं पारायण जे अध्याय आहे ते 53 अध्याय आहे म्हणून 53 लेडीज आहे। आता 53 लेडीजला दर गुरुवारी एक अध्याय वाचायचा असतो सिरियल वाईज। आता समजा ह्या गुरुवारी माझ्या वाटेला 1 अध्याय आला तर येत्या गुरुवारी मी दुसरा अध्याय वाचेल, तिसऱ्या गुरुवारी मी तिसरा अध्याय वाचेल, चौथ्या गुरुवारी चौथा। अर्थात आपल्या या वर्षाला म्हणजे संपूर्ण वर्षामध्ये 52 वीक्स असतात, 1 वर्षात आपलं ते पारायण होऊन जातं। मग पहिल्या गुरुवारी 1 अध्याय आला तर दुसऱ्या गुरुवारी 2 अध्याय आला, तिसऱ्या गुरुवारी 3 अध्याय आला। पण मी जरी एक अध्याय वाचली आहे पण त्या साखळी पारायणामध्ये एक असतं की दुपारी 12च्या आत तुम्हाला अपडेट द्यायचं असतं की माझा हा अध्याय वाचून झाला। आधी आम्हाला बुधवारी ही माहिती दिली जाते की आज तुम्हाला हा अध्याय वाचायचा आणि अर्थात तो सिरियल वाईजच असतो, म्हणजे जर एका गुरुवारी 1 2 3 4 5 6 7 8 असे अध्याय असतात आणि मला माहिती असतं की माझा आता कुठला अध्याय चालू आहे। तर पहिलं तर ग्रुपमध्ये 53 बायका असणं महत्वाचं आहे, हा नियम आहे। आता काही लोक म्हणतात की याला मान्यता नाहीये, साखळी पारायण तुम्ही असं नाही करू शकत किंवा नाही करू शकत। आता मी तुम्हाला सांगू का, मी ज्या ग्रुपमध्ये आहे ते कित्येक वर्ष झाले ते साखळी पारायण करताय आणि मी खरं सांगते मला कुठलाही वाईट अनुभव आला नाही, माझं काहीच वाईट झालं नाही। म्हणून मी तुम्हाला सांगते, बरेच लोक तुम्हाला सांगतील की असं काही पारायण करत नाही, 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि मला पण ते डोक्यात होतं माझ्या। पण माझी एक युट्यूबर्स मैत्रीण आहे धनश्री पॅशन, तुम्ही तिचे व्हिडिओ बघत असाल तर तिने मला त्या ग्रुपमध्ये ऍड केलं आणि ती बोलली की असं काहीच नाही होत, तू कर। आणि मी त्याचा अनुभव घेतला, मला खूप चांगला अनुभव आला आणि जो आला मी तोच तुम्हाला सांगते आहे। तर त्या ग्रुपमध्ये 53 बायका असणं महत्वाचं आहे। आता लय मोठा प्रश्न ताई 53 बायका कुठून आणायच्या उचलून। अर्थात तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये असेल, मैत्रिणी, सासरचे, माहेरचे, तुम्ही तो ग्रुप करू शकता आणि तुम्ही वाचू शकता। आता जेव्हा दर गुरुवारी ते वाचायचं असतं, अर्थात काही नियम असतात। नियम म्हणजे काय की मांसाहार वर्ज, ब्रह्मचर्याचं पालन वगैरे काहीही संबंध नाहीये, तुम्ही गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे असा कुठलाच नियम नाही। हा जर तुम्हाला मासिक धर्म आला, तुम्हाला गावाला जायचं असेल किंवा तुम्हाला सुतक आलं तर तुम्ही त्या ग्रुपवर अपडेट द्यायचं की मला हा म्हणजे की मला नाही जमणार माझा अध्याय वाचायला, तर कोणीतरी ते घ्या, तर दुसरं कोणीतरी ते अध्याय वाचून घेतं आपलं। अशा तर कितीतरी बायका ज्या 10 अध्याय वाचतात, ज्यांना काही अडचण आहे त्या सांगतात की माझं वाचून घ्या। किंवा 53 बायकांमध्ये जर 5 बायकांना अडचण असेल तर त्या सांगतात, मग त्यांचं डिस्ट्रीब्यूट केलं जातं। मग कोणी सांगतं ताई मी घेते, मग ते प्रत्येक जण आपापले अध्याय व्यतिरिक्त दुसऱ्यांचे पण अध्याय वाचले जातात। आणि थोडक्यात काय, गुरुवारी 12 वाजेपर्यंत 53 अध्याय आपल्याकडनं वाचले गेले पाहिजे, म्हणजे 53 बायकांकडनं वाचलं गेलं पाहिजे, त्याची एक पारायणाची नोंद होते। मराठीतच सांगितलं आहे, समजलं असेल तुम्हाला। आता सेकंड थिंग, ताई आम्ही हे करू शकत नाही, आम्ही साखळी पारायण आम्ही करू शकत नाही, 53 बायका कुठून आणायच्या, नाही मिळणार, मान्य आहे। अशा वेळेस तुम्ही काय करू शकता,
ज्यांना इच्छा आहे पारायण करायची तर त्यांनी 53 अध्याय होईपर्यंत रोज तुम्ही जसं नित्यसेवेचे 3-3 अध्याय वाचता त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्राचा पण रोज एक अध्याय वाचू शकता. पण नियम आहे जे तुम्हाला पाळावेच लागेल. आता बघा, गुरुचरित्राचं पारायण त्याचा एकच नियम आहे, खंडन पडता कामा नये. अजिबात त्या पारायणाला तुमचं खंडन पडता कामा नये. मग अशा वेळेस आपण काय करायचं? आता मी खरं सांगू, कमी रोज नाही वाचत, माझा फक्त गुरुवार ते गुरुवार असतो आणि रोज 14वा अध्याय माझा रोज असतो. आणि बऱ्याच महिला आहे माझ्या जे 14वा आणि 18वा अध्याय वाचतात, त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे. थोडक्यात काय, ज्यांना साखळी पारायण करायची इच्छा आहे पण काही कारणांनी करू शकत नाही, त्यांनी अर्थात हे 2 अध्याय, 14वा अध्याय तर बस मी काहीच बोलू शकत नाही. 14वा अध्याय काय आहे ना, जो वाचेल त्याला त्याची ताकद कळेल त्या 14वा अध्याय काय आहे. म्हणून तुम्ही सुरुवात करा. जर 1% जरी माझ्यावर विश्वास असेल तुमचा, तुम्ही फक्त त्या पारायणाला सुरुवात करा आणि तुम्ही अनुभव घेऊन बघा त्या पारायणाचा, त्या अध्यायाचा तुम्हाला काय अनुभव येतो. साखळी पारायण 14वा अध्याय वाचताना पण अर्थात मांसाहार वर्ज्य आहे. दत्तसेवा करताय तुम्ही, मांसाहार वर्ज्य. ज्या दिवशी तुम्ही जर नित्यसेवेने तुम्ही वाचत असाल, कधी गावाला गेले तर ते स्किप करत, कारण ते रॅन्डमली सेवा असते. पण गुरुचरित्राचं पारायण तसं नाही, तुम्हाला सांगते. नित्य नियमाने जर रोज कोणाला एक अध्याय वाचायचा असेल, आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं, गुरुचरित्र पारायणाचा हा नियम आहे की खंडन पडता कामा नये. जो नित्य नियमाने हे पारायण करतो आहे, ज्याला नित्य सेवा करायची इच्छा आहे की नाही ताई मला रोज एक अध्याय वाचायचा आहे. आता मी महिलांचं सांगते की नाही ताई मला रोज एक अध्याय वाचायचा आहे. मासिक धर्म असतात जे 5 दिवस आपल्या कडकडून पाळायचे असतात, अशा वेळेस काय करायचं? त्या पारायणाला काही खंडन पडू द्यायचं का? अर्थात हा स्वाभाविक प्रश्न आपल्याला येतो. मग हाच एक नियम आहे की गुरुचरित्र पारायणाला खंडन पडता कामा नये. मग अशा वेळेस काय करायचं? आता बघा मी परत एकदा सांगते, ज्याचा त्याचा मानण्याचा प्रश्न आहे, पण हा खरंच आहे एक नियम आहे की त्या म्हणजे गुरुचरित्र नित्य सेवेला पण खंडन पडता कामा नये. तुम्ही नित्य सेवा करताय पण तो पारायणच आहे ना, शेवटी तो ग्रंथ आहे, त्याला आपण खंडन नाही पडू शकत. मग अशा वेळेस काय करायचं? तुम्हाला जर अडचण आली तर ते 5 दिवस कोणाला तरी वाचायला लावायचं, रोज एक अध्याय. आज मुलगा वाचेल, उद्या नवरा वाचेल, परवा मुलगी वाचेल, सासू सासरे दीर जाव घरात कोणीतरी असेल त्यांनी वाचावा. ताई आमच्या घरात कोणीच नाही. मग अशांनी काय करायचं? अशांनी 14वा अध्याय बिनधास्त वाचायचा. आता तुम्ही म्हणाल ताई मासिक धर्म तर आहेच, त्याला आपण काहीच करू शकत नाही. आता अजूनही त्याच कमेंट्स येतात की ताई आम्ही पारायणाला बसलो आणि आमचा मासिक धर्म आला, 8 दिवस लेट येणार होता, आधी आला होता. अहो ते गुरुचरित्राचं पारायण आहे, किती अडचणी येतात, जो पारायण करतो त्यालाच माहिती असतं. जे वाईट षडरिपू असतं ते पारायण आपल्याला करू देत नाही. मग अशा वेळेस काय करतो आपण? कुणाला तरी बसवतो आणि ते पारायण पूर्ण करून घेतो. नित्यसेवेचं पण तसंच आहे. स्वामीचरित्र सारामृत आपल्याला मासिक धर्म आला आपण स्किप करतो, सुतक आलं स्किप करतो. इथे नाही चालणार. इथे तुम्हाला रोज एक अध्याय वाचत असेल तर मासिक धर्म आल्यावर कोणीतरी आहे का घरात वाचणारे? 5 दिवस ते वाचतील का? जर असं कोणी असेल तर तुम्ही घरात रोज एक अध्याय आरामशीर वाचा. हा एक नियम आहे, खंडन पडता कामा नये. दुसरा एक नियम आहे की तुम्हाला मांसाहार वर्ज्य. ताई घरातल्यांनी केलं तर चालेल का? तरी मी सांगेल की नका करू, कारण तुम्ही घरात गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण तुम्ही करता आहे. आता अशा बऱ्याच महिला आहे ग्रुपमध्ये ज्यांच्या घरात मांसाहार केला जातो पण गुरुवारी त्या करत नाही. मग तेव्हा त्या वाचतात. वाचल्यावर तो ग्रंथ झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचा, दर गुरुवारी काढायचा, वाचायचा, ठेवून द्यायचा, असं करायचं. पण ज्यांच्या घरात रोज मांसाहार केला जातो, किंवा रोज नाही म्हणजे कधीतरी मांसाहार केला जातो हप्त्यातून एकदा, त्यांनी तरी मग मी तुम्हाला सांगेल की साखळी पारायणाला तुम्ही बसूच नका, कारण हा एक कडकडीत नियम आहे. ब्रह्मचर्या नित्यसेवेमध्ये पाळली नाही तरी चालते, पण तुम्हाला म्हणजे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता आहे, नित्य सेवा म्हणून आहे ती. पण हो, मांसाहार वर्ज्य असतो. कांदा लसूण पण तुम्ही खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही गावाला पण जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, सेवा करून जा. पण तुम्ही जर आता गावाला गेले, घरात कोणीतरी वाचणार असेल तर त्यांच्याकडनं वाचून घ्या. त्यांना सांगा की बाबा नाही, माझं खंडन पडता कामा नये, असा एक नियम आहे. आता जेव्हा माझी डिलिव्हरी झाली होती तेव्हा मी प्रत्येक वेळेस सांगायचे की मला हा अध्याय वाचायला जमणार नाही. जो काही 1.25 महिने होता तेव्हा मी त्यांना सांगितलं की अध्याय वाचायला जमणार नाही. नंतर मी कंटिन्यू केलं. तुमच्याकडे जर 53 लोक असतील, तुम्हाला जर तो ग्रुप बनवायचा असेल तर तुम्ही तो बनवू शकता. अगेन सांगते की बरेच लोक यांना मान्यता नाही देत की काय असं चुकीचंच आहे, असं पारायण करू शकत नाही. आता मी तुम्हाला सांगते, मी ज्या ग्रुपमध्ये जॉईन आहे ते गिरनारचा ग्रुप आहे तो, आणि त्या ग्रुपमध्ये सगळ्या महिला, म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, पहिला मेसेज 5 वाजता येतो, पहाटे 5ला, की ताई माझा हा अध्याय वाचून झाला.
एवढ्या वया प्रामाणिकपणे ते अध्याय वाचण्याचा प्रयत्न करता किंवा त्या वाचता की नाही ताई, आम्हाला लवकर 12च्या आत वाजून ती सेवा आपल्याला रुजू करायची असते. मी अगेन सांगेल, मला कुठलाही वाईट अनुभव आलेला नाहीये. दुसरं, मी रोज गुरुचरित्राचं पारायण, अर्थात माझ्याकडे कोणी वाचणारं नाहीये. एकदा मिस्टर वाचतील, दोनदा वाचतील, आणि ज्यांना इच्छा नाही ना त्यांना मला सांगण्यात आवडत नाही की माझे मिस्टर रोज 14वा अध्याय वाचतात, ते काही प्रॉब्लेम नाही. पण रोज त्यांना जमतं, त्यांची शिफ्ट वाईज त्यांची ड्युटी असते, मग त्यांना मी कसं काय सांगू की तुम्ही वाचा म्हणून मी ते करतच नाही. माझं गुरुवार ते गुरुवार चालू आहे. आणि हो, 14वा अध्याय ज्यांना काहीही करता येणार नाही त्यांनी 14वा अध्याय वाचायचा. आता अजून एक प्रश्न येईल की ताई, आता आपल्याला दर गुरुवारी एक एक अध्याय वाचलं तर चालतं का? मी तुम्हाला अगेन सांगेल की खंडन पडता कामा नये. बघा, तुम्ही रोज दर गुरुवारी तुम्ही एक अध्याय वाचणार म्हणजे वर्षभरात तो एक अध्याय, वर्षभरात ते तुमचं एक पारायण होतं. मी ज्या ग्रुपमध्ये आहे आमचं दर गुरुवारी एक पारायण होतं. पारायण म्हणजे काय? संपूर्ण अध्याय पठण करणं. मी ज्या ग्रुपमध्ये आहे त्यांचं आमचं संपूर्ण एक पारायण होतं, ते पूर्ण एक पारायण होतं. तुम्ही जर दर गुरुवारी एक अध्याय वाचणार तर ते नाहीये, मी तुम्हाला तरी परमिशन नाही देणार. बाकी ज्याला इच्छा असेल तो करू शकतो. कारण बघा, हे माहिती देताना मी काही मनाचं काही सांगत नाही. मी अतिशय तज्ज्ञ लोकांना मी विचारलं. आता काही लोकांना विचारलं तर ते बोलले की हे बघ, साखळी पारायण असं काही करायचं नाही, किंवा तू अर्धवटच वाचते, एकच अध्याय वाचते, ते चुकीचं आहे. पण मला काहीच वाईट अनुभव नाही आला. माझं खूप चांगलं झालं आणि मला खूप चांगला अनुभव आला. मला दर गुरुवारी संकेत येत असता, महाराजांचे आहे, दत्त महाराजांचे आहे. मी काही देवता नाहीये, तुमच्यासारखीच एक मुलगी आहे, पण त्या पारायणाचा मला टचवूड महाराजांच्या कृपेने खूप चांगला अनुभव आलेला आहे. म्हणून मी ते साखळी पारायण करते. रोज एक अध्याय नाही, कारण ते गुरुचरित्राचं पारायण आहे बाबा, ती रिस्क मी खरंच घेणार नाही. कारण तेवढं सांगते की 5 दिवस कोणीतरी वाचणारं घरात असेल तर तुम्ही करावं, नाही तर करू नये. आणि 14वा अध्याय पण बिचारा तो साधा आहे, तो रोज नित्य नियमाने तुम्ही पठण करू शकता. 14वा करा, 18वा करा, तुमची इच्छा असेल ते. पण साखळी पारायण असंच असतं. आता बरेच स्वामी भक्त आहे असे बरं का, की ज्यांना जे दर गुरुवारी एक अध्याय पठण करतात, कुठल्याही साखळीच्या पारायणामध्ये, कुठल्याही ग्रुपमध्ये त्या ऍड नाहीये, पण ते एक अध्याय पठण करतात, त्यांनाही चांगला अनुभव आला आहे. पण मी त्या परमिशनने देत, अर्थात मी केंद्रातल्या मावशींना विचारलं आणि अर्थात त्यांना तो एकदम तगडा अनुभव आहे. तर मला त्यांनी तेच सांगितलं की दर गुरुवारी एक अध्याय वाचणं ही चुकीचं आहे, कारण अर्थात तो पारायण पूर्ण होत नाही. मग मला पण ते वाटलं की नाही. आणि त्या मला पण बोलल्या की अगं, याचं साखळी पारायण वगैरे तू नको करतो. पण मी खरं सांगते, मला त्याने खूप छान वाटतं, मला त्याचा अनुभव आला. मी त्यांना पण बोलली की मावशी, मला काही वाईट झालं नाही. म्हटलं माझं खूप चांगलं झालं. म्हटलं मी प्रेग्नन्सीच्या आय थिंक फर्स्ट मंथ पासून, जेव्हा मला माहिती पण नव्हतं मी प्रेग्नंट आहे तेव्हापासून मी ते वाचते. म्हटलं माझं काहीच उलट जे काही वाईट घडणार होतं ते टळलं म्हटलं त्याने, किंवा जे काही बाळाच्या बाबतीत ज्या काही अडचणी येणार होत्या त्या काहीच आल्या नाही म्हटलं. तर मला त्याचा अनुभव आला. प्रत्येकाचा श्रद्धेचा मान्य न मानण्याचा आहे. मला याचा खूप तगडा अनुभव आला. आणि मी पण तुम्हाला तेच सांगेल की तुम्हाला जर 53 बायका असेल तर तुम्ही करू शकता. तुमच्या घरात जर दोघं नवरा बायकोचा टाइम मॅनेजमेंट होत असेल तर तुम्ही ते करू शकता, तुमची इच्छा. पण माझ्याकडे असं आहे की मिस्टरांची शिफ्ट वाईज ड्युटी असते आणि अर्थात तो ग्रंथ 12च्या आतच वाचायचा असतो. मग 2ला वाचून, 4ला वाचून, 5ला वाचून, 7ला वाचून, जरी नित्य सेवेचा आहे तरी सुद्धा तो 12च्या आत असतो. मग कधी मिस्टर सकाळी पहाटेच जाता, मग ते कोण वाचेल सांगा बरं. म्हणून ना, जेवढं करता येईल माणसाने तेवढं करावं. काहीतरी वाढवा, आणि देव कधी कोणाचं वाईट नाही करत, पण काहीतरी वाढवा करण्यापेक्षा जे चाललं आहे ते चाललं आहे. तर तुम्हाला पण साखळी पारायण करायची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल 53 बायका पाहिजे का? तर हो, 53 पाहिजे. समजा जर 1-2 इकडे तिकडे झाल्या किंवा 40च झाल्या, तुमचा ग्रुप असेल 40च झाल्या, मग काय करायचं, प्रत्येकाने 2-2 अध्याय पण तुम्ही वाचू शकता. लाईक आता समजा 53, 25 आणि 26 दुने 52, येस 26 जरी बायका झाल्या तर 2 तू घे, 2 तू घे, 2 तू घे, 2 तू घे, असं करून तुम्ही गुरुवारी पारायण करू शकता तुमची इच्छा असेल तर. मला कुठलाच वाईट अनुभव आला नाहीये. महाराजा साक्षी आहे, तुम्ही सगळे साक्षीला आहे. माझं खूप चांगलं झालं. मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन होता हा, त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं की असं आहे ते. तुम्ही नित्य सेवेचं करू शकता. आता बरेच लोक तुम्हाला सांगतील की काही नाही, की 4 दिवस तुम्ही स्टॉप घ्या किंवा मासिक धर्माला तुम्ही नाही वाचलं तर चालतं. नाही, मी याच्या अगेन्स्ट आहे की 4 दिवस नाही. गुरुचरित्राचा ग्रंथ आहे, तो रोज एक अध्याय वाचले गेलेच पाहिजे. आपण नाही तर कोणीतरी वाचलं तरी चालतं, पण चुकीचं मी तुम्हाला काही सांगणार नाही. बाकी तुमची इच्छा.
मी सांगेल तुम्हाला की तुमच्याकडे कोणी वाचणारं असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं वाचून घ्या. तुमच्याकडे 40-45 बायका असेल तर तुम्ही ते करा. मी एकट्याने एकेकाने साखळी पारायण करा असं मी सांगणार नाही. असे बरेच लोक आहेत जे साई चरित्राचं रोज दर गुरुवारी एक अध्याय वाचतात. साई चरित्र पारायणाला कुठले नियम अटी नाही. गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो. त्याचे काही नियम अटी आहेत जी आपण पाळायलाच हवे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि खरंच जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण साखळी पारायण करू शकता. साखळी पारायणाच्या ग्रुपमध्ये ताई मला ॲड कर. मलाच त्या ताईने ॲड केलेला आहे आणि हा गिरनारचा ग्रुप आहे. दॅट्स इट. गिरनारचा ग्रुप आहे, त्यात मी ॲड झालेली आहे. तर ठीक आहे. श्री स्वामी समर्थ.